नवरात्रीच्या वेळेस नवकन्याचं जेवण होतं. त्या जेवणामध्ये मी ह्या हरभऱ्याची म्हणजे पांढऱ्या चण्याची भाजी बनवली होती आणि हे छोटे छोटे आहेत, आमच्याकडे चणोली म्हणतात. तेव्हापासूनच रुद्रांशला ही भाजी आवडते आणि 15 दिवसातून मी एकदा तरी करते. खरंच छान वाटते ही भाजी. कांदे थोडेसे असे दरदरीत खलबत्त्यामध्ये कुटून घेतले, अद्रक लसूणची पेस्ट, टमाटर आणि आपले डेलीचे जे मसाले आहेत तेच घालून घ्यायचे. रात्रीच भिजवले होते तरी सुद्धा 2 शिट्या कुकरला लावून घेतल्या म्हणजे दाणे अगदीच सॉफ्ट होऊन जातात. अगदी झटकीपट होते, जास्त तामझाम करायची गरज नाही. कांदे जरा बारीक करून घेतले खलबत्त्यामध्ये, अद्रक लसूणची पेस्ट, एक टमाटर आणि जे आपले डेलीचे मसाले आहेत तेच टाकायचे आणि थोडासा पाणी टाकून घेतला जेणेकरून आपल्याला भातासोबत सुद्धा खाता येते आणि उसळप्रमाणे सुद्धा खाता येते. कडधान्याचे उसळ नॉनव्हेज रुद्रांशला आवडते. नॉनव्हेजमध्ये पीस कधीच खात नाही, तो रस्सा खातो, पण कडधान्यामध्ये दाणे दाणेच खातो. रुद्रांशला हेच आवडते. आणि दुपारी इथे आमच्या घरमालकाच्या इथे तुरीचे झाडं कापले तर बाबांनी आम्हाला म्हणजे मला म्हटलं की इथे तुरी असतील 1-2 तर तू काढून घे. तर तिथून तुरी काढल्या, भरपूर असे दाणे निघाले, तुम्ही बघू शकता.